नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। भागानगराहून आलेल्या कुतुबशहाच्या वकिलासह पेशवे महाराजांना पेश आले. वकिलाबरोबर 4-5 सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार होते. हे कुतुबशाहीचे राजदूत भेटीस आले आहेत महाराज. सिंहासन सदरेला आसनावर बसलेल्या राजांना निळोपंतांनी वकिलाचा परिचय दिला. वकिलाने कुर्निसात करून आपल्या हजरत तानाशहांचा निरोप राजांना सांगितला. हमारे हजरत ने ये 1,00,000 पेशकश राजा साहब के खिदमत में पेश भेजी है. वकिलाने आपल्या खिदमतगारांवर नजर टाकली. त्यांनी झुकून पुढे होत हात स्पर्श द्यावा म्हणून तबके राजांसमोर धरली. त्या तबकाकडे आणि वकिलाकडे आळीपाळीने बघत राजांनी वकिलाच्या ध्यानीमनी नसलेला धक्का त्याला दिला. ही खास कुतुबशाही रीत दिसते निळोपंत. आमच्या आणि भागानगरच्या दरबाराशी सलोख्याचे संबंध राहावे म्हणून धडपडणाऱ्या मादांना आणि अक्कांना यांचे कुतुबशाहीत भर रस्त्यात खून करविले जातात का? तर दिल्ली सल्तनीच्या औरंगची त्यांच्यावर काफर म्हणून नाराजी होती यासाठी. तोच औरंग गोवळकोंड्यावर चालून येतो आहे हे साफ झाल्यावर आम्हाला ही लाखाची पेशकश पाठवली जाते का? तर या बाक्यासमयी आम्ही कुतुबशाहीच्या पाठी राहावं? निरुत्तर झालेला कुतुबशाही वकील निळोपंतांनीच आता काही बोलावे यासाठी त्यांच्याकडे बघतच राहिला. निळोपंतांनी अनुभवी बोल पुढे ठेवले. रास्त आहे स्वामी म्हणतात ते. मादांना आणि अक्कांना काय वकुबाच्या आसामी होत्या हे लवकरच कळून येईल कुतुबशाही दरबारास. पण त्यांच्या आडमुठ्या धोरणाची चाल धरून नाही भागायचं या दरबारास असं वाटतं आम्हाला. यासाठीच पूर्वीपासून पाठीशी आहोत आम्ही गोवळकोंड्याच्या. जे आबासाहेबांनी राखलं तेच धोरण कुतुबशाहीशी राखून चालविलं आम्ही. पुढंही चालविणार आहोत. पेशकशीची तबके निरखत महाराजांनी त्यांना हात स्पर्श दिला. वकिलाने सुटकेचा निश्वास टाकला. तानाशहासाठी त्याला फेर नजराणा देताना महाराज म्हणाले, तुमच्या हजरतास सांगा आम्ही पाठीशी आहोत कुतुबशाहीच्या. आपल्या संकटाला भरदमानं तोंड देण्याची तयारी ठेवून असा या वकिलाची रीतसर बोळवण करण्यात आली. महाराज गोवळकोंड्याच्या कुमकेला कुणाला पाठवावे या विचारात राबले असतानाच किल्लेदार सांगोजी काटकर त्यांच्या सामने आला. गळ्यातील गोफबंद व चांदीपेटीचा ताईत डुलवीत त्याने वर्दी दिली. गोवयांचं सुंदरजी बाजी आल्यात. महाराजांनी रुकाराचा हात उठविला. चांगोजी सुंदरजींना घेऊन आला. फिरंग्यांनी गोव्यालगतचा मुलूख लुटला. गावे बाटविली. वतनदार त्यांना मिळाले. असलेच काही अशुभ आता ऐकायला मिळणार यासाठी राजांनी मनाची तयारीही केली. चर्या मात्र शांत ठेवून एवढ्या दूरवर आल्या सुंदरजींना त्यांनी आपुलकीने हालहवाल विचारली. ती देऊन प्रसन्न चर्येने सुंदरजी म्हणाले, एक खास बाब स्वामींच्या कानी घालण्यासाठी जातीनं आलो आम्ही एवढ्या पल्ल्यावर. बोला. महाराजांना ते कशाबद्दल बोलणार याचा काहीच अंदाज आला नाही. आता पणजीच्या बंदरातून खाशा स्वाऱ्या घेतलेली गलबतं निघालीही असतील. कसल्या सवाऱ्या? विजरई गोंद द आल्वोर आणि त्याच्या कबिल्याच्या. मतलब? महाराज विचारातच पडले. पोर्तुगालच्या बड्या दरबारला स्वामींनी गोव्याची केलेली दैना शब्दभर पावली आहे. दरबारनं त्यासाठी खरमरीत खलिता लिहून विजरईची चांगलीच खरड केली आहे. मराठी मुलखावर गैर लागू घालून जाण्याचा त्यास जाब विचारला आहे. सुंदरजी हुरूपाने सांगत होते. राजांच्या पाणीदार डोळ्यांसमोर तळत होता घोंगडीवर झोपविलेला पळस वृक्षाला लाजविणारा कृष्णाजी कंक. विजरईला बड्या दरबारनं पोर्तुगालला परत बोलावून घेतले स्वामी. त्याच्या जागी दोम रद्रिगो द कोस्त म्हणून कुण्या नव्या विजरईची नामजादी झाली गोव्यावर. तळपत्या शंभू नेत्रांसमोर पांडवीची निळी पांढरट खाडी तरळू लागली. ते सुंदरजींना म्हणाले, आमच्या कानी कुणी मनास संतोष देईल असं काही घालत नव्हतं. सुंदरजी चला जगदीशाचं दर्शन घेऊ. तुम्ही बरी खबर आणली आहे. महाराज जगदीश्वर मंदिराच्या दिशेने सुंदरजी चांगोजीसह चालू लागले. यावेळी त्या तिघांनाही कल्पना असायचे कारण नव्हते की कैलासवासी स्वामींनी सुरतेला जवळचे म्हणून खजिन्यासाठी निवडलेल्या पागलाणातील साल्हेर मुल्हेर किल्ल्यांपैकी साल्हेरीचा किल्ला नेकनाम खानाने यावेळी फितुरीचा फास टाकून ओढत औरंगजेबाच्या घशात आणून घातला होता. दिवाळ आली नि गेली.
पुणे, सातारा, मिरज, सांगली, बेळगाव, हुबळी या देश व कर्नाटक प्रांतात या दिवाळीच्या दिवल्या काही पाजळल्या नाहीत. गेला पावसाळा कोरडाच परतल्याने त्या भागात भयाण दुष्काळ पसरला. त्याच्या काळीज वेधी वार्ता रोजाना राजांच्या कानी पडू लागल्या. लढते सैन्य आणि राबता कुणबावा या बिकट काळी राखणे महत्वाचे होते. खुद्द राजे रायगडाच्या अंबारखान्यातील धान्य गोणी घेऊन देशावर पाठविल्या जाणाऱ्या कबाडीच्या बैलांच्या तांड्यावर जातीने देख देत होते. पन्हाळ्याहून कुलेश व मलोजी बाबा गंगा जमुना या अंबार कोठ्यांचे धान्य बेळगावच्या वाटेला लावित होते. 3-4 साल लढून दमगीर झालेला प्रत्येक गडकोट, नुकतीच आदिलशाही पडलेली वतनदारांची जागजागी माजलेली बंडाळी, त्यातच पडलेला हा दुष्काळ, गेल्या 4 सालातील घटना कशा चित्रांसारख्या फिरत होत्या राजांच्या डोळ्यांसमोर. ही औरंगची दक्षिणेत उतरायची दुसरी वेळ होती. पहिल्याने तो आला होता दख्खन सुभा म्हणून, परतला होता बंडखोर शहजादा म्हणून. आता दुसऱ्या वेळी आला होता दिल्ली तख्ताचा शहेनशाह म्हणून पुरी दख्खन गिळायला. त्याच्या दाबजोर रेट्यासमोर आदिलशाही कोसळली होती. आता त्याने दुतोंडी हालचाली सुरू केल्या. एकीकडून गोवळकोंडा पाडायचा, दुसरीकडून मराठी दौलतीचा कर्नाटकातील मिळेल तेवढा प्रदेश कुरतडायचा. तिला खिळखिळ करण्यासाठी त्याचे खास अस्त्र फोडाफोडी आणखी चालूच होते. कर्नाटकात घुसलेल्या औरंगाच्या फौजांच्या पाठलागावर हर्जींचे गोपाळ दादाजी व विठ्ठल पिलाजी हे तोडीजोडीचे सरदार कोसळून पडत होते. जे कानी येत होते त्याचाच मेळ मनाशी घालत राजे खासेवाड्याच्या दफ्तरी सतरेत खंडोजींना जागजागी धाडायच्या खलित्यांचे मजकूर सांगू लागले. कसल्या तरी खोलीच्या विचारात गडल्याने त्यांचा मजकूर सलग येत नव्हता. एवढ्यात गिरजोजीने दफ्तरी येऊन वर्दी आणली. पेशव येत्यात थोड्या वेळातच आपल्या कारभाऱ्यासह निळोपंत रुजू झाले. महाराज सिद्दीक आसम त्याच्या खुदाची खैर म्हणून थोडक्यात बचावून निसटला जैतापूरच्या लढाईत. पेशवे उत्साहाने म्हणाले. तपशील काय पेशवे? महाराजांच्या डोळ्यांसमोर जैतापूरची खाडी तरळू लागली. पेशव्यांनी तपशील दिला. थोडा वेळ शांतता पसरली. जेधे फिरून चाकरीत यायचा मनसुबा धरून आहेत, पुरंदरच्या बाजी घोलपांमार्फत निरोप आला आहे तसा त्यांचा. पेशव्यांनी सर्जेराव जेध्याची बाब चर्चेला घेतली. कशासाठी खोळंबलेत ते पेशवे? राजमुद्रा त्रासिक झाली. अभयपत्राची मागणी आहे जेध्यांची महाराज. अभयपत्र? महाराज विषादाने हसले. पंत गेले होते जेधे औरंगाच्या पायाशी त्याचं अभयपत्र घेऊन. हे कान्होजींचे वारस जेधेच ही मागणी घालतात असं मानावं काय? पेशव्यांना काय बोलावे ते सुचेना. पेशवे त्यांनी नको त्या वक्तास धरसोड केली तरी आम्हास नाही करता येत. चुकले फुटले तरी जेधे दौलताचे कदीम चाकर होते. द्या त्यांना अभयपत्र पाठवून. पत्रात लिहा, तुम्ही गनिमाकडे जाऊन सेवा करिता कोण्या भरास भरून गेलेत. बरे जे झाले ते फिरून न ये, परंतु गनिमाची सेवा करता तुम्हास कष्ट होतात. सांप्रत सेवेसी येऊन कार्यभाग करावा, कष्टाची मुजरा होईल. तुम्ही कदीम लोक स्वामींचे बहुत अन्न भक्षिले. तुमचा भरवसा कसे क्रियामनी धरून यावयाचे केले तरी बहुत उत्तम केले. कदाचित गनिमाकडे गेले होतेस त्या गोष्टीकरिता यावयाचा अनुमान कराल तर सर्वस्वी न करणे, बेशक येणे, तुमची सरफराजी करून बरे चालवू, अंतर न पडे. अभयपत्रात लिहावयाचा मजकूर पेशव्यांना सांगताना छत्रपतींच्या मनी समर्थांचे निर्वाणीचे बोल घुमत होते. सकळ लोक एक करावे, कारभारी कारी लावावे, गनिमा निपटवून काढावे, चढती वाढती पदवी पावाले येणे. अभयपत्राचा मजकूर मनी घोळत असलेले निळोपंत जायला निघाले तेव्हा त्यांना थोपवून बराच वेळ मनात घोळत असलेला मनसुबा राजांनी त्यांच्या कानी घातला. पंत हंबीररावांना सुद्धा जेवढे खासे तेवढ्याच खलबतासाठी आवतनाचे हारकारे द्या. महाराजांच्या मनी काय असावे याचा विचार करीतच पेशवे निघून गेले. मुंबईहून आल्या वार्तेचा राजे विचार करीत होते. तेथील दौलतीचा हेजीब वारल्याची खबर होती. या जागी कुणाला नामजात करावे यासाठी राजांनी प्रल्हाद पंतांना याद केले. न्यायाधीश टोपेकरांच्या दरबारी वकिलाची हकीकत कानी आलीच असेल. तुम्ही त्या दरबाराशी संबंधाचे नव्यानं कुणाला नामजात करावं त्या जागी प्रल्हाद पंतांनी आपणालाच हुकूम झाला नाही यासाठी हलका निश्वास टाकला. आम्हाला वाटतं
त्रिंबक गोपाळ नीट सांभाळतील तो दरबार. तिथल्या दुभाषांचा व त्यांचा दाट परिचय आहे. शिवाय आमच्याबरोबर एक दोनदा टोपीकरांच्या दरबारात ते जाऊनही आलेत. राजे व न्यायाधीश यांची त्रिंबकजींबद्दल बारकाव्याची चर्चा झाली. पंत, हे जीप म्हणून त्रिंबकजींना आपले ओळखपत्र द्या. राजांनी निवाडा दिला. प्रल्हाद पंत गेले. शिलेखान्यावर नजर टाकून द्यावी या विचाराने राजे पेहराव अंगी घ्यायला आसवाब खाण्यात आले. खिदमतगार त्यांच्या अंगी पेहरावी साज चढवू लागले. एका खिदमतगाराने त्यांच्या मस्तकी राजटोप ठेवला. दर्पणात बघताना आज त्यांना फार प्रकर्षाने जाणवले की आपला टोप आबासाहेबांच्या उभट टोपागत नाही, तो बसका मोगली माटाचा आहे. आबासाहेबांचा टोप घ्यात असताना बाहेर दर्शन घेऊया एकदा त्याचं. आसवाब खाण्याच्या प्रमुखाकडे बघत राजे म्हणाले, जी. त्यानं थोरल्यांच्या राजटोपाचं तबक हळुवार दास्ताना बाहेर घेतले. राजांच्या समोर धरले. क्षणभरच शंभू मनाला वाटले, या टोपाखाली हुबेहूब आबासाहेबच उभे राहतील. राजांनी त्या तबकातील टोपाला बोटे भिडवून ती कपाळी लावली. हरवलेल्या छत्रपतींचे स्वामी स्वामी या साधवल्या बोलाकडे ध्यानच नव्हते. एकदम वळून त्यांनी पाहिले. समोर कवी कुलेश आणि राजापूरचे सुभेदार देवाजी विठ्ठल रिवाजासाठी झोपताना त्यांना दिसले. तुम्ही? कुलेशांकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले. आपण स्वामींना भेटायला गैररिवाजाने थेट आसवाब खाण्यात आलो आहोत. हे जाणून कुलेश अदबीने म्हणाले, क्षमा स्वामी, मामला ही ऐसा है जो यहाँ आना पडा. कसला? सुभेदार देवाजी विठ्ठल यांना निरखत राजांनी विचारले. जी. जे पाहिलं ते तातडीनं सरकारांच्या कानी घालण्याजोगं आहे. नाही तर कसुरीचा गुन्हा बसेल माथी म्हणून राजापुराहून टाकोटाक आलोत आम्ही. बोला देवजी. कधी सहसा न पडणारी तिकोनी आठी राजकपाळी उमटली. देवजींनी क्षणैक कुलेशांकडे बघितले. कुलेशांनी त्यांना नजरेनेच दिलासा दिला. राजापूरच्या खाडीत गलबतात बसून शहजादा अकबर इराणला निघून गेला. महाराज, ज्यासाठी ते आले होते ती बाब देवाजींनी सांगितली. जियाउद्दीन मोहम्मद शुजाई और 50 आदमी है उसके साथ. कुलेशांनी अधिकाची माहिती दिली. अकबराच्या पहिल्या भेटीपासूनच्या कैक आठवणी राजमनात फिरल्या. आम्ही दिलेला मानाचा मोतीकंठा कलावंटिनीला देणारा, आमच्यासाठी फिरंगी दरबारात मध्यस्थी करणारा, बापाविरुद्ध बंड करून उठलेला अकबर न भेटता न बोलता इराणला निघून गेला. अकबर, काय ऋणानुबंध त्याचा, काय उपयोग झाला त्याचा आम्हास, कशासाठी दिला त्यास आसरा आम्ही? त्याच्या मार्गाने काही राजकारण चालते होईल म्हणून. पण औरंगजेबाला एक निमित्त झाले आमच्या मुलखात फौजा घुसवायला. आम्ही अकबराला आसरा न देता हकलला असता दौलतीपार, तर टळता औरंगाचा ससेमिरा आबासाहेबांच्या या श्रींच्या राज्यामागचा कधीच नाही. तरीही तो चालून आलाच असता. विचारच विचार उफाळून गेले शंभू मनात. शांतपणे त्यांनी देवाजींना विचारले, सुभेदार दुर्गादासही गेले त्याच्याबरोबर? जी नाही. दुर्गादास आपल्या आसामी घेऊन रतलामकडे निघून गेले. राजांनी ते ऐकून सुटकेचा वाटावा असा सुस्कारा सोडला. दुर्गादासबद्दल त्यांचे मत चांगले होते. तेही भरीला पडून गेले असते अकबराबरोबर इराणात तर. तुम्हास काय वाटतं कवीजी, करील इराणचा शाह अब्बास शहजाद्याची मदत? येथील दोघे चालून दिल्लीवर? राजांनी कुलेशांना विचारले. नामुमकिन स्वामी, शहजादी की कब्र अब ईरान में होगी. उस कब्र को कलमा पढ़ने के लिए शाही खून का भी कोई नहीं मिलेगा वहाँ. जहरी होते तरी ते सत्य होते. ते ऐकून राजे क्षणमात्र विचारगत झाले. याच दरम्यान जिंजीच्या उत्तरवेशीत 12,000 सैन्य पाठीशी घेत प्रवेशणाऱ्या केसोत्रिमल आणि संताजी घोरपडे यांच्या आगवानीसाठी हरजीराजांनी पाठवलेले जैतजी काटकर आणि गोपाळ दादाजी त्यांना खांदा भेट देत होते. नौबती नगारे तुडतुडत होते. आता कर्नाटक हरजीराजे आणि केसोत्रिमल यांच्या जोडसालीने औरंगजेबाशी झुंजणार होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.